नमस्कार. मी डॉक्टर तन्मय भोळे. श्री समर्थ सोल्युशन्स आयोजित वास्तू वर्ग लेव्हल 1 च्या या परिचय सत्रामध्ये म्हणजे इंट्रोडक्टरी सेशन मध्ये आपणा सगळ्यांचं अत्यंत मनापासून स्वागत करतो. या वर्गामध्ये आपण नेमकं काय काय पाहणार आहोत याचा आज आपल्याला परिचय मिळणार आहे. वास्तुशास्त्राचा ही जी लेव्हल 1 हा जो वर्ग आहे, वास्तू वर्ग आहे त्याची लेव्हल 1 जी आहे, तो घेण्याचा उद्देश काय आपला? तर वास्तुशास्त्राच्या मूलभूत तत्वांबद्दल, त्याच्या वैज्ञानिक पार्श्वभूमीबद्दल योग्य माहिती लोकांना करून देणं, हा तर उद्देश आहेच. वास्तूच्या नियमांमध्ये जे छोटे-छोटे बारकावे असतात, त्याबद्दल योग्य माहिती देणं, ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. आणि रेसिडेन्शियल वास्तूचं संपूर्ण परीक्षण करू शकतील असे वास्तूचे एक्सपर्ट तयार करणं, हा या लेव्हलचा उद्देश आहे. आता रेसिडेन्शियल वास्तूच का बरं? कारण बघा, निवासी वास्तू, रेसिडेन्शियल वास्तू जी आहे, ती आपल्या सगळ्या व्यवसायाचं, सगळ्या उद्योगाचं, सगळ्या कार्यकलापाचं मूळ असते. तुमच्या रेसिडेन्शियल वास्तूमध्ये जे दोष आहेत, ते दोष अशा प्रकारचे असतात, की ते तुम्हाला सगळीकडे दिसतात. तुमच्या प्रोफेशनल व्यावसायिक वास्तूमध्ये जे दोष आहेत, ते तुमच्या रहिवासी वास्तूमध्ये दिसतीलच, याची काही खात्री नाहीये. पण रहिवासी वास्तूमधले दोष किंवा गुण हे तुमच्या व्यावसायिक वास्तूमध्ये तुमचे 17 ठिकाणी ऑफिसेस असलेत ना, तरी प्रत्येक ठिकाणी ऑफिसेसमध्ये तुम्हाला दिसतीलच. म्हणून आपण रेसिडेन्शियल वास्तूबद्दल बोलणार. तर वास्तू वर्गाचा अभ्यासक्रम. या वास्तू वर्गामध्ये आपण काय काय पाहणार आहोत? तर सगळ्यात पहिल्यांदा वास्तुशास्त्राचा परिचय आणि त्याचं विज्ञान हे आपण पाहणार आहोत. वास्तुशास्त्राचा उगम कसा झाला? त्याचा विकास कसा झाला? हे आपण पाहणार आहोत. वास्तुशास्त्र हे खरं तर वास्तूचे शास्त्र म्हणजे वास्तू उभारण्याचं शास्त्र, बांधकामाचं शास्त्र म्हणून विकसित झालं. पण आज आपण त्याचं एक वेगळं स्वरूप बघतो. आपण उपायांचं शास्त्र असं त्याचं स्वरूप बघतो. मग बांधकामाचं शास्त्र ते उपायांचं शास्त्र असा प्रवास कसा झाला वास्तुशास्त्राचा आणि त्याची काय काय कारणं होती? याबद्दल आपण या वर्गामध्ये पहिल्या टॉपिकमध्ये पाहणार आहोत. आज वास्तुशास्त्रानुसार घर बांधणं किती प्रमाणात शक्य आहे? शक्य असेल तर ते कसं शक्य आहे? नसेल तर त्याला पर्याय काय? अनेक वास्तू सल्लागार केवळ उपाय देतात. परंतु उपाय म्हणजे नेमकं काय असतं? त्यांची व्याख्या काय? उपाय खरंच कोणत्या ग्रंथांनी सांगितलेले आहेत का? सांगितले असतील तर ते काय? त्यांनी सांगितले नसतील तर हे उपाय कुठून येतात? या सगळ्याबद्दल आपण याच्यामध्ये बघणार आहोत. उपाय म्हणजे नेमकं काय? त्यानंतर वास्तू दुरुस्त करण्याचा उपाय हा एकमेव मार्ग आहे का हो? की त्या व्यतिरिक्तही इतरही काही मार्ग असतात? हे देखील आपण याच्यामध्ये पाहणार आहोत. उपायच जर करायचे असतील, तर कोणत्या परिस्थितीत कसे आणि कोणते उपाय करावेत? हे देखील आपण पाहणार आहोत. आणि उपायांच्या व्यतिरिक्त अशा कोणत्या गोष्टी आहेत, ज्यांना आपण नैसर्गिक उपाय म्हणू शकतो? आणि ते करून तुम्ही तुमच्या लेव्हलला वास्तू दुरुस्त करू शकता किंवा तुम्ही तुमच्या क्लायंट्सना असे उपाय सांगू शकता, जेणेकरून ही त्यांची वास्तू दुरुस्त होईल. हे देखील आपण या वर्गामध्ये पाहणार आहोत. वास्तुशास्त्राचा परिचय आणि विज्ञान या टॉपिकचा हा सार. यानंतर आपण काय बघणार बरं याच्यामध्ये? तर आधुनिक काळानुसार वास्तुशास्त्राचं विवेचन आपण याच्यात बघणार. नवीन काळानुसार बघा, प्राचीन काळी जे वास्तुशास्त्र लिहिलं गेलं, त्यावेळेस लाईफस्टाईल वेगळी होती. बरोबर? आपण सगळेच हे मान्य करू. लाईफस्टाईल वेगळी होती. सिव्हिल इंजिनिअरिंग टेक्निक जे आर्किटेक्चरल प्रोसेस होती, ती टेक्निक जी होती, ती वेगळी होती. आज आपण टेक्नॉलॉजिकली खूप वेगळ्या पद्धतीने वेगळ्या एरामध्ये आहोत. लाईफस्टाईल आपण फार बदललेली आहे. आपण पूर्वीसारखं जगत नाही. मग नवीन काळामध्ये वास्तुशास्त्राची व्याख्या बदलण्याची गरज आहे का? आणि गरज असेल तर ती काय व्याख्या असू शकते? हे आपण पाहणार आहोत. वास्तुशास्त्र म्हणजे बांधकामाचं शास्त्र. इथपासून वास्तुशास्त्र म्हणजे स्वास्थ्यपूर्ण निवासाचं, हेल्दी हॅबिटेशन, सायन्स ऑफ हेल्दी हॅबिटेशन हे कसं झालं? का झालं? याबद्दल आपण या वर्गामध्ये पाहणार आहोत. आणि हे सगळं बघणं का आवश्यक आहे माहिती आहे? आपला मूळ फोकस अजूनही वास्तूचे दोष, वास्तुदोष आणि त्यांचे निदान, त्याचं निदान याच्यावरतीच असणार आहे. परंतु
जर वास्तुशास्त्राचं त्याची व्याख्या, त्याचं स्वरूप बदलण्याची गरज का पडली, हे आपल्याला कळलं नाही. बांधकामाच्या शास्त्रापासून ते सायन्स ऑफ हेल्दी हॅबिटेशन कसं झालं हे कळलं नाही. तर वास्तू दोषांचं देखील स्वरूप कसं बदललं आणि त्याच्या निदानाची पद्धत कशी बदलली हे आपल्याला कळणार नाही. म्हणून आधुनिक काळानुसार शास्त्राचं विवेचन जे आहे ते आपण पाहणार आहोत. त्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट, होका यंत्राचा उपयोग आणि दिशांचा परिचय हे आपण करून घेणार आहोत. होका यंत्र कसं वापरायचं? त्यानुसार नक्की घराच्या दिशा प्लॅनवरती अचूक कशा मांडायच्या, हे कळणं आपल्याला अत्यंत आवश्यक आहे. त्याच्याशिवाय आपल्याला वास्तुशास्त्रामधलं पुढचं पाऊल जे आहे, ते उचलता येत नाही. वास्तुशास्त्रामध्ये होका यंत्राचा वापर करणं ही अत्यंत आवश्यक गोष्ट आहे. ती आपण शिकणार आहोत. त्याची प्रॅक्टिस पण करून घेणार आहोत. त्यानंतर दिशा एकदा आपण प्लॅनवर टाकल्या, की दिशा म्हणजे काय? दिशा म्हणजे संपूर्ण वास्तुशास्त्र आहे का? तर नाही. तर दिशा हे केवळ ऊर्जेचा प्रवाह ठरवण्याचं एक युनिट आहे. पण दिशा महत्वाच्या आहेत. हे त्या का आहेत हे आपण पाहणार आहोत. त्यांचा परिचय करून घेणार आहोत. वास्तूवरती परिणाम करणारे घटक कोणते असतात? वास्तुपुरुष मंडल या संकल्पनेचं विवेचन काय करू शकतो आपण? ती काय संकल्पना आहे? हे आपण पाहणार आहोत. प्रत्येक दिशेच्या ऊर्जा प्रवाहांचा आणि निरनिराळ्या तत्वांचा परिचय आपण करून घेणार आहोत आणि हेच करत असताना आपण अनेक वेगवेगळ्या संकल्पना पाहणार आहोत. जसे की दिशा सक्रिय असतात म्हणजे काय? दिशा निष्क्रिय असतात म्हणजे काय? दिशा सक्रिय किंवा निष्क्रिय म्हणजे काय? तर दिशांकडून येणारी ऊर्जा आपल्याला कितपत मिळते आहे आणि कितपत मिळत नाही, हे आपण पाहणार आहोत. त्या वेगवेगळ्या दिशांची प्रकृती आपण पाहणार आहोत. प्रकृती आणि प्रवृत्ती आपण पाहणार आहोत. जसं माणसाचे आपण त्रिदोष पाहतो. कफ, वात, पित्त तशी दिशांची सुद्धा प्रकृती असते, प्रवृत्ती असते. त्याचा माणसाच्या आयुष्यावर होणारा परिणाम आपण या दिशांनी आपल्याला क्लायमॅटिक जे पॅटर्न्स आहेत, म्हणजे आपले वातावरणीय घटक जे आहेत, ते कोणते किती प्रमाणात मिळतात, हे सगळं आपण दिशांचा परिचय म्हणजे काय या सगळ्यामध्ये पाहणार. त्यानंतर पुढचा टॉपिक काय? तर पंचप्रमुख दोष विवेचन. बघा वास्तुशास्त्रामध्ये 5 प्रमुख दोष सांगितलेले आहेत. कोणते 5 प्रमुख दोष आहेत हे? प्लव म्हणजे उतार. द्वारस्थान म्हणजे दरवाजाचं ठिकाण. आता दरवाजाचं ठिकाण म्हणजे घराचा जो दरवाजा आहे त्याचं स्थान नाही. त्याच्याबद्दल एक्सप्लेनेशन दरवाजाचं स्थान म्हणजे काय? हे आपण वर्गामध्ये पाहणारच आहोत. द्वारस्थान. त्यानंतर मर्मभेद किंवा वेध हे आपण पाहणार आहोत. यानंतर आपण बघणार आहोत शाला स्थापनेतले दोष. शाला स्थापना म्हणजे रूम्स, सेक्शन्स वेगवेगळे रूम्स वेगवेगळ्या ठिकाणी असल्यानंतर काय होतं, काय गुण, काय दोष हे आपण पाहणार आहोत. छिन्नांग. छिन्नांग म्हणजे काय? हे आपल्याला काही वास्तुशास्त्रीय ग्रंथांमध्ये कळतं, ज्याला आज मॉडर्न टेक्नॉलॉजीमध्ये कट्स असं म्हणतात. ते काय आहेत ते आपण बघणार आहोत. आता हे 5च दोष का आपण पाहणार आहोत? कारण हे 5 दोष अत्यंत महत्वाचे असतात आणि सर्वसमावेशक असतात. तुम्ही वास्तूमधल्या कोणत्याही दोषाचा इथे उल्लेख केलात, तर तो या 5 पैकीच एक असतो. या व्यतिरिक्त दुसरा तो दोष नाही. या 5 दोषांचेच वेगवेगळे स्वरूप जे आहेत, त्यांना वेगवेगळी नावं दिलेली आहेत. तर या 5 दोषांचं आपण स्वरूप पाहणार आहोत. आणि या दोषांचा तारतम्याने अभ्यास कसा करायचा, हे आपण पंचप्रमुख दोष विवेचनामध्ये पाहू. पुढचा टॉपिक आहे वास्तू दोषाच्या निदानाचे 4 सरळ सोपे टप्पे. दिशांवरून सरळ दोष ठरवण्याआधी ऊर्जा प्रवाहांची सक्रियता ठरवणं आवश्यक आहे. हा पहिला टप्पा. दिशा साधन झालं, की सक्रियतेचे प्रमाण काय आहे हे ठरवायला लागतं. मग घराच्या विभागांचं परीक्षण करायला लागतं. कमी आणि जास्त प्रभावी दोषांचं निदान याद्वारे आपल्याला करता येतं. आणि मग परीक्षणासाठी आपल्याला रेडी रेकनर चार्ट जो आहे, त्याचा नमुना आपण सगळ्यात शेवटी पाहणार आहोत. तर रेडी रेकनर चार्टचा उपयोग कसा करून घ्यायचा, हे आपल्याला पाहणं आवश्यक ठरतं. असे 4 सोप्या टप्प्यांमध्ये वास्तुदोषाचं निदान कसं करायचं, त्याची इंटेन्सिटी म्हणजे तीव्रता कमी जास्त कशी ठरवायची, हे आपण पाहणार आहोत. आणि त्या तीव्रतेनुसार
उपाय कसे करायचे हे देखील आपण पाहणार आहोत. हा टॉपिक जो आहे हा सगळ्यात महत्वाचा आहे. याला आपण सगळ्यात जास्त वेळ देणार आहोत कारण याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या केस स्टडीज देखील घेणार आहोत. भरपूर केस स्टडीज या वास्तू वर्गामध्ये आपल्याला पाहायला मिळणार. पुढचा टॉपिक जो आहे तो आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट ज्याबद्दल सगळ्यांना उत्सुकता असते. रामबाण वैज्ञानिक आणि परवडणारे उपाय. उपायांचे ना वेगवेगळे प्रकार असतात. सामान्यपणे करता येणारे उपाय आणि एनर्जी एमिटिंग डिव्हाइसेस, जे बाय द वे आमचं श्री समर्थ सोल्युशन्सचं स्वतःचं संशोधन आहे, जे सैद्धांतिक आणि उपयोजित पातळीवर म्हणजे थेओरेटिकली आणि प्रॅक्टिकली वैज्ञानिक आहेत आणि यशस्वी असे सिद्ध झालेले आहेत. तर अशा प्रकारचे जे उपाय आहेत, हे दोन्ही प्रकारचे उपाय कोणते आहेत हे आपण पाहणार आहोत. हे जे उपाय आहेत या उपायांमध्ये बघा सामान्यपणे करता येणारे उपाय जे आहेत ते मी मगाशी म्हटलं होतं तसं नैसर्गिक उपाय असणार आहेत. नॅचरली तुम्ही तुमच्या तुमच्या लेवलला काय करू शकता ते उपाय असणार. आणि त्या व्यतिरिक्त जे दोष हायर इंटेन्सिटीचे आहेत, जे आपण बघितलं मागच्या मागच्या स्लाइडमध्ये की इंटेन्सिटी आपण ठरवणार आहोत. सो हायर इंटेन्सिटीचे जे दोष आहेत त्या दोषांबद्दल, त्या दोषांना उपाय करताना एनर्जी एमिटिंग डिव्हाइसेसचा कसा वापर करायचा हे पण आपण पाहणार आहोत. तर असा हा अभ्यासक्रमाचा परिचय. अभ्यासक्रम असा सगळा आपल्या वर्गामध्ये होणार आहे. आता आपण पाहिलं होतं की डेमो चार्ट आपण पाहणार आहोत. डेमो चार्ट कसा असणार आहे, उदाहरणार्थ आपण हे ठरवलं की एखाद्या वास्तूमध्ये गेल्यानंतर वेगवेगळ्या ज्या दिशा आहेत त्यांची इंटेन्सिटी काय आहेत, म्हणजे त्या ऍक्टिव्ह आहेत की पार्टली ऍक्टिव्ह आहे, की इनऍक्टिव्ह आहेत की एक्सेसिव्हली ऍक्टिव्ह आहेत हे आपण पाहिलं. आणि त्याच्यानुसार आता आपल्याला हेही कळलं की त्या घराचं किचन या 8 पैकी एका दिशेला आहे. आयदर नॉर्थ ईस्टला म्हणजे ईशान्येला किंवा पूर्वेला किंवा आग्नेयेला, दक्षिणेला, नैऋत्येला, पश्चिमेला, वायव्येला किंवा उत्तरेला. या 8 दिशांपैकी एका कोणत्यातरी ठिकाणी ते किचन आहे. मग ते किचन तिथे असणं हा दोष आहे त्या घरासाठी की त्या घरासाठी गुण आहे हे आपल्याला कळणं आवश्यक आहे. यासाठी हा रेडी रेकनर चार्ट आपल्याला मिळणार आहे. फॉर एक्झाम्पल लोकांना असं वाटतं की आग्नेयेला म्हणजे साऊथ ईस्टला किचन असलेलं चांगलं. पण तुम्हाला माहितीये का की साऊथ ईस्ट जर इनॅक्टिव्ह असली तर ते किचन -2 म्हणजे हायर इंटेन्सिटीचा दोष बनतं. साऊथ ईस्टला किचन असलं, आग्नेयला किचन असलं म्हणजे झालं, असं नाहीये. ती दिशा ऍक्टिव्ह असली पाहिजे तर तिथे किचन असून उपयोग आहे. जर ती दिशा पार्टली ऍक्टिव्ह असेल म्हणजे अल्प सक्रिय असेल तर तिथे +1 म्हणजे नॉर्मल इंटेन्सिटीचा पण तो गुण ठरतो. जर ती दिशा ऍक्टिव्ह असेल तर +2 हायर इंटेन्सिटीचा तो गुण ठरतो. पण तीच दिशा एक्सेसिव्हली ऍक्टिव्ह असेल, अति सक्रिय असेल तर पुन्हा तो -2 म्हणजे हायर इंटेन्सिटीचा दोष ठरतो. म्हणजे फक्त आग्नेयेला किचन असलं म्हणजे झालं काम, झालं वास्तूचं, आपल्या आपल्या किचन वास्तूनुसार आहे असं होत नसतं. तर ते जे दोष आहे ते दोष दिशा इनॅक्टिव्ह आहे की पार्टली ऍक्टिव्ह आहे की एक्सेसिव्हली ऍक्टिव्ह आहे याच्यानुसार बदलतात. हे जे आहे हे तुम्हाला रेडी रेकनर चार्ट मध्ये दिसणार आहे. त्याच्यासाठी आपल्याला अत्यंत छोटा अभ्यास एक दिवस अगोदर करायचा आहे आणि अशा प्रकारचा चार्ट जवळपास 25 ते 30 सेक्शनचा आपल्याला चार्ट मिळणार आहे. घरामध्ये जे वेगवेगळे सेक्शन्स असतात, बेडरूम्स असतात, तुमचा एंट्रन्स आहे, तुमचं गेस्ट रूम आहे, तुमचं चिल्ड्रन बेड आहे, तुमचं देवघर आहे, पूजाघर जे आहे, पूजा प्लेस जी आहे ती, बाल्कनीज असतात, कट्स असतात. बंगला असेल तर अंडरग्राउंड वॉटर टँक असते, ओव्हरहेड वॉटर टँक असते, सेप्टिक टँक असते, सोप पीट असतं. असे वेगवेगळे घटक असतात. अशा 25 ते 30 घटकांचा असा रेडी रेकनर चार्ट आपल्याला मिळणार आहे, जो आपल्याला कुठेही इतर ठिकाणी मिळणार नाही. आणि या व्यतिरिक्त आता पुढची महत्वाची गोष्ट म्हणजे या वास्तू वर्गामध्ये आपल्याला बोनसेस काय-काय मिळणार. मी तुम्हाला म्हणलो होतो आधीच, जवळपास 12,000 पेक्षा जास्त किमतीचे बोनसेस तुम्हाला मिळणार आहे. वास्तूच्या कोर्सची किंमत आहे ₹5,500 आणि तुम्हाला बोनसेस मिळतात 12,000 पेक्षा जास्त.
तर कोणते कोणते बोनसेस आहेत ते? सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे लेव्हल 1 कोर्स फ्री फॉर लाईफ टाईम. आयुष्यभर तुम्ही हा लेव्हल 1 कोर्स रिपीट करू शकता. तुम्ही म्हणाल, आम्ही तर आता 5,500 देतोय, मग हा बोनस कसा? या आधी जे रिपीटर येऊन गेलेत ना, या आधी ज्यांनी कोर्स केला ना, त्यांना विचारा. या कोर्समध्ये जे मी रेडी रेकनर चार्ट देणार आहे किंवा नवीन टेक्निक शिकवणार आहे, त्या आधीच्या कोर्समध्ये शिकवलेल्या नाहीयेत. त्या कोर्सेस, त्या टेक्निक शिकण्यासाठी तुम्हाला पुन्हा ₹5,500 भरावे लागणार नाहीत. हा तुमचा डायरेक्ट बेनिफिट आहे, म्हणून तो बोनस आहे. आणि आमचं संशोधन चालतं हो या संस्थेमध्ये. फक्त सल्ल्याची संस्था नाहीये. संशोधनातनं अनेक गोष्टी दर 2-3 महिन्यानंतर समोर येत असतात आणि दर 2-3 महिन्यानंतर त्या गोष्टी आम्ही या वर्गामध्ये इन्क्लूड करत असतो. तेव्हा त्या प्रत्येक वेळेस शिकण्यासाठी तुम्हाला प्रत्येक वेळेस ₹5,500 भरावे लागणार नाही. हा तुमचा बोनस. सो तुमचे 5,500 तुमच्या अजून 2-3 महिन्यामध्ये असेच रिकव्हर होतील. त्यानंतर पुढच्या 6 महिन्यामध्ये जास्तीत जास्त 15 कन्सल्टन्सीमध्ये आम्ही तुम्हाला विनामूल्य सहकार्य देऊ. कोर्सचाच एक भाग आहे असं आम्ही समजू. म्हणजे तुम्ही पुढचे 6 महिन्यामध्ये 15 कन्सल्टन्सीज करायच्या आहेत. त्या 15 कन्सल्टन्सीसाठी आम्ही तुम्हाला कोर्सचा भाग म्हणून सहकार्य देणार आहोत. तुम्ही प्रत्येक वेळेस कन्सल्टन्सी केल्यानंतर त्याचे जे नोटेशन्स घेणार ते आमच्याशी येऊन शेअर करू शकता. ती केस शेअर करू शकता. आम्ही तुमच्याशी डिस्कशन करू आणि कोर्स नंतर जो प्रॅक्टिकलचा पार्ट असतो, तो प्रॅक्टिकलचा पार्ट तुमचा इथे होणार आहे. तुम्ही 15 वास्तूचं प्रॅक्टिकल नॉलेज घेऊन 6 महिन्यानंतर तुमची स्वतःची वास्तू कन्सल्टन्सी करू शकता. यानंतर काय? यानंतर या वास्तू कन्सल्टन्सीसाठी तुम्हाला 2 प्रकारच्या रेमेडीज लागणार आहेत, जे आपण पाहिलं होतं. त्याच्यापैकी ज्या रेमेडीज तुम्हाला श्री समर्थ सोल्युशन्स कडून लागतील, जे एनर्जी एमिटिंग डिव्हाइसेस आहेत, ईईडी. ते डिव्हाइसेस जर तुम्हाला द्यायची गरज पडली तुमच्या क्लायंट्सना उत्तम रिझल्टसाठी, तर तुम्हाला आमच्याकडून लाईफ टाईम त्याच्यावर 20% डिस्काउंट मिळणार आहे. तुम्ही पुढच्या 5-6 वास्तू कन्सल्टन्सीज केल्यात आणि तुम्हाला रेमेडीजची गरज पडली, तर एनिवेज तुमची 5,500 फी तिथेच वसूल होते. यानंतर सगळ्यात महत्वाचा बोनस तो काय? जो एका फटक्यामध्ये कोर्सच्या दुप्पट फी एवढं तुम्हाला बेनिफिट मिळवून देईल. ते म्हणजे कोर्स झाल्यानंतर पुढच्या 1.5 महिन्यामध्ये जर तुम्ही मला संपर्क केला, तर प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या घरासाठी मी स्वतः ऑनलाईन कन्सल्टेशन देईल, ज्याची बेसिक फीच माझी 10,000 पासून सुरू होते. ते तुमच्यासाठी फ्री आहे. आणि ते का फ्री आहे? कारण मला असं वाटतं, की एक वास्तू कन्सल्टंट म्हणून तुम्ही पुढे जावं आणि समाजामध्ये वास्तुशास्त्राचं योग्य स्वरूप, खरं स्वरूप जे आहे, ते पसरवावं. जी काही भोंदूगिरी बऱ्याच वेळेस चालते, जे काही चुकीच्या पद्धतीने कन्सल्टेशन चालतं, त्याला एक शह बसावा. म्हणून येत्या 10 वर्षामध्ये 50,000 पेक्षा जास्त वास्तू कन्सल्टंट तयार करणं, हे आमचं ध्येय आहे. आणि ते ध्येय साध्य करण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा तुमची वास्तू अलाइन्ड असणं, तुम्हाला त्या वास्तूचा सपोर्ट असणं आवश्यक आहे. म्हणून तुमच्या घरासाठीची कन्सल्टन्सी मी फ्री करणार आहे. तो तुम्हाला डायरेक्ट बेनिफिट आहे. आणि या व्यतिरिक्त वास्तू वर्गामध्ये वास्तू वर्गाच्या संख्येनुसार 2 किंवा 3 बेस्ट परफॉर्मन्स जे असतात, त्यांच्याकडून आम्हाला स्पेशल गिफ्ट आणि स्पेशल सर्टिफिकेट्स देखील देण्यात येतात. हे इतके सगळे बोनसेस तुम्हाला या वास्तू वर्गामध्ये मिळणार आहेत. सो हा एक साधारण परिचय होता वास्तू वर्गाचा. या व्यतिरिक्त आता आपण घेऊयात प्रश्न उत्तरांच्या सेशनकडे.